हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मी ज्योती सुरवसे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईनं एका ताईसनं कमेंट केली होती एका ताईने की ताई माझी हुकलूक पट्टी खालीवरी होती आहे ब्लाऊजची, हुकलूक पट्टी जोडताना व्हिडिओमध्ये दाखवा व्यवस्थित. तर मग म्हटलं चला एक छोटासा व्हिडिओ बनवावा. म्हणजे कसं 1 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थित एवढं समजून सांगता नाही येत, पण शक्य होईल तेवढं मी करते. पण म्हटलं चला एक छोटासा मोठ्यामध्ये छोटासा व्हिडिओ बनवून तुम्हाला हे व्यवस्थित सांगावं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल. तर बघा मी इथं कटोरी, साईड पॅटर्न आणि योगपट्टी हे तिन्ही पण पार्ट आपले जोडून घेतलेले आहेत. आता आपण हुकलूक पट्टी जोडणार आहोत. त्या अगोदर व्यवस्थित समोरासमोर ठेवून बघायचं आपलं व्यवस्थित आलं आहे का. आता हुकलूक पट्टीसाठी मी इथं 1.5 2 इंचाच्या पट्ट्या घेत असते. तुम्हाला हव्या तेवढ्या तुम्ही इथं घेऊ शकता. आणि उंचीला आपल्याला हुकलूक पट्टीचं जेवढं उंच आलेलं आहे त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंसं 1 इंच उंचीला पाहिजेत, म्हणजे जेणेकरून खाली तिथं आपल्याला मार्जिन पाहिजे. तर बघा आता मी अगोदर ना लूप पट्टी जोडून घेणार आहे. तर मी खालच्या साईडनी पट्टी ठेवलेली आहे. ठीक आहे, इथे डबल फोल्ड पट्टी आहे, खालच्या साईडनी ठेवलेली आहे. अशा पद्धतीने आपल्याला दाबटीप मारून घ्यायची. परत मग त्याला फोल्ड करायचे, खालचा कपडा आतमवरती घ्यायचा, एक फोल्ड करायचे. अशा पद्धतीने वरतून फोल्ड करून अशी जोडायची आहे. ठीक आहे, आता ही झाली लूप पट्टी, म्हणजे आपण जे दोऱ्याचे किंवा अशी आय बनवतो हुक लावण्यासाठी ती पट्टी. आता ही हुक लावण्यासाठी खालच्या बाजूने आपल्याला ठेवायची आहे पट्टी. तर ही अगोदर वरती ठेवून आपण टिप मारून घेणार आहोत. परत त्याला फोल्ड करून दाबटीप देणार आहोत आणि अशा पद्धतीने आपण फोल्ड करून घेणार आहोत. खालच्या साईडकडून आधी फोल्ड करायचं आहे, नंतर परत हे आपल्याला सगळं फोल्ड करून जे मार्जिंग असतं आपले त्याला उलटी बाजूला जोडून घ्यायची आहे आणि टिप मारून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता झाली ही हुक पट्टी. आता आपण ह्याला हुक लावत असतो खालच्या बाजूने आणि ह्यानंतर ह्याच्यावरती लूक लावत असतो. ते अशा पद्धतीने बरोबर एकावर एक ठेवून बघायचं आहे. तर बघा अशा पद्धतीने आणि हा अशा गोल आकार देऊन घ्यायचा. आता तुमचा जेवढा गळ्याचा शेप असेल तुम्ही कमी जास्त गळा इथं मार्किंग करून गोल आकाराचा शेप द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने गोल आकाराचा शेप दिल्याच्या नंतर तर बघा आपण पायपिंग पण इथं देणार आहोत. तर ते पण मी तुम्हाला दाखवते. आता एका ताईची कमेंट अशी पण होती की ताई माझी हुकलूक पट्टी खालीवरी तर होतीच, पण पुढचा गळासुद्धा कमी होतो. तर ह्या अशा पद्धतीने तुम्हाला पुढचा गळा तुमच्या गळ्याच्या जे ब्लाऊज जुना ब्लाऊज आहे त्या जुन्या ब्लाऊजवरून पुढच्या गळ्याचं माप घ्यायचे किंवा ते ब्लाऊजचा पुढचा भाग ह्या ब्लाऊजवरती शिवायच्या ब्लाऊजवरती ठेवून तुम्हाला मार्किंग करून घ्यायचे गोल आकारामध्ये जेवढा तुमचा गळा आहे तेवढा. ठीक आहे, आणि त्यानंतर मग ही आता मी पायपिंग पट्टी जोडत आहे. तर पायपिंग पट्टीला मी तर अशा पद्धतीच्या तिरक्या पट्ट्या मी कट करत असते आणि त्यानंतर मग ही अशा पद्धतीने मी आता त्याला पायपिंग जोडायचं आहे. तर पायपिंग कशा जोडायच्या ह्याच्यात ते एखादा सेपरेट व्हिडिओ तुम्ही नक्की दाखवेल, पण थोड्या तुम्हाला टिप्ससुद्धा त्याच्यावरती देत राहील, म्हणजे जेवढं शक्य होईल तेवढं ह्या व्हिडिओमध्ये पण दाखवेल. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, अगदी छोटासा व्हिडिओ आहे. तर बघा अशा पद्धतीने मी पायपिंग जोडून घेतलं आहे या साईडचं. तर अशा पद्धतीने आता गोटचं फिनिशिंग दिलेलं आहे. आता गोटही म्हणतात त्याला. तर मी आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा तशीच गोटची फिनिशिंग देणार आहे. तर आता मी इथे थोडीशी डबल फोल्ड केलेली आहे पट्टी आणि ती वरच्या बाजूने ठेवायची आणि पाव इंच आपल्याला सोडून मार्जिंग पाव इंच सोडायचं आहे आणि टिप मारून घ्यायची आहे. अर्धा इंच मार्जिंग नाही सोडायचं, भरपूर होतं, त्यामुळं पाव इंच सोडायचं, टिप मारून घ्यायची. मध्ये थोडेसे कट मारून घ्यायचे गोल आकारामध्ये गळ्याला आणि अशी फोल्ड करायची खालच्या बाजूनी. वरून पण पुढच्या तोंडांनीसुद्धा थोडी फोल्ड करायची आणि अशा पद्धतीने आपल्याला टिप मारून घ्यायची. आता मध्यभागी जे आपलं टिप मारायची ना तिथंच आपल्याला व्यवस्थित सुई व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि हळूहळू टिप मारून घ्यायची. आता नवीन असाल तर तुम्हाला ही थोडं फिनिशिंग खराबच येते, पण जुने असाल तर व्यवस्थित येते. तर आता माझे बऱ्यापैकी खूप छान पद्धतीने फिनिशिंग येत असते पायपिंगची सुद्धा. तर बघा अशा पद्धतीने माझी पायपिंग परफेक्ट अशी बसलेली आहे. आता आपण नाही ना हुक लावण्यासाठी आय बनवत असतो. तर त्या आय पट्टीला आपण लगेच आय बनवून घेऊया. आता कुणी लूक पण म्हणतं, कुणी आय पण म्हणतं या हुक लावण्याच्या पट्टीला. तर इथं आपण लूक पट्टी बनवून घेऊयात. आता इथं लूक पण मी बनवून घेतलेले आहेत. लूक बनवताना आपल्याला कसं मार्किंग करायचं मी तुम्हाला दाखवलं. अगोदर आपण 5 लूक बनवत असतो. तर उंचीप्रमाणे जर भरपूर हाईट असेल तर 6ही बनवतो, पण शक्यतो 5 बनवतो जर 14 इंचाच्या आतमधली हाईट असेल तर.
तर बघा अशा पद्धतीने आपण हे 5 लूक बनवलेले आहेत आणि हुक आणि लूक पट्टी आपली तयार झालेली आहे. तर बघा अशा पद्धतीने एकावर एक ठेवूनसुद्धा मी तुम्हाला व्यवस्थित असं दाखवते, जेणेकरून तुम्हाला कळेल. तर कुठेही कमी किंवा जास्तच नाही झालेली आहे. तुम्ही अशाच पद्धतीने हुक लूक पट्टी जोडायची शिका, जेणेकरून तुमच्यासुद्धा परफेक्ट हुक लूक पट्टी बसेल. गळाही गोल राऊंडमध्ये येईल आणि फिनिशिंगसुद्धा छान बसेल. तर बघा अशा पद्धतीने हे आपण बनवून घेतलेलं आहे. तर ह्या ब्लाऊज मी पूर्ण स्टिच वगैरे करून घेते. आता बघा तुम्ही इथं हुक लूक पट्टी कुठेही व्यवस्थित बघा एकदम मस्त बसलेली आहे. कुठे कमी किंवा जास्त पडलेलं नाही, खालीवरी झालेली नाही आहे, अगदी बरोबर बसली. खालच्या साईडने हुक लावायचे, हुक लावल्याच्या नंतर ही अशी पद्धतीने ब्लाऊज पूर्ण दिसतो. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इतकं सांगायचं होतं की हुक लूक पट्टी तुम्ही अशा पद्धतीने जोडा. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब